काळ्या भोर आकाशातून एक टिटवी पंख फडफडवत उडत चाललेली. तोच धडाड असा बेसूर राक्षसी आवाज होत ढगांचा आवाज झाला. वीज कडाडली. वरचा आसमंत चंदेरी रंगाने उजळून निघाला. त्या आवाजाने ती टिटवी घाबरली. टिव टिव अशा कर्णकर्कश आवाजात ओरडली. मग तिने जमिनीच्या दिशेने खाली सूर मारली. तिच्या नजरेला 30 फूट खालचा जमिनीवरचा सरळ गेलेला तो रस्ता दिसत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच्या लांब पसरलेलं मोकळं माळरान होतं. ती टिटवी जोरात उडत रस्त्यावर आली. रस्त्यापासून 3 फूट उंचीवर पंख फडफडवत ती हवेत तरंगत होती की तेवढ्यात अचानक तिच्या मागे पाठीवर 2 हेडलाईटचा प्रकाश पडला. त्या टिटवीने पंख फडफडवत गिरकी घेत मागे वळून पाहिलं. त्याच वेळी समोरून भरधाव वेगानं आलेल्या त्या गाडीच्या विंडस्क्रीनवर तिचं सारं शरीर आदळलं. गाडीचा वेग फार असल्याने तिची कवटी फुटली गेली. आतून लाल ताजर रक्त निघालं व विंडशील्डवरून ओघळत एका रेषेत खाली खाली जाऊ लागलं. आशिष भाई, हे काय केलं तू? तू ॲक्सिडेंट केलंस. तू मारलंस या टिटवीला. ड्राईव्ह सीट बाजूला बसलेला 16 वर्षीय गोलू पॅनिक होत ओरडत म्हटला. तसा आशिषने काहीशा विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहिलं. ओय भूतनीच्या, गप्प बसतो का साल्या? आशिषने चिडून म्हटलं. आशिषच्या चिडून बोलण्याने गोलू शांत बसला, परंतु त्याच्या चेहऱ्यावरचे शॉकमधले भाव मात्र तसेच होते. डोळे वटारलेले, तोंडाचा आ वासलेला. आशिषने व्ह्यू मिररमधून मागे पाहिलं. मागच्या सीटवर लुकडा अनमोल गांजा पीत बसलेला. त्याला पाहून असं वाटे गांजा तो पीत नाही तर गांजा त्याला पितोय, कारण त्याच्या साऱ्या शरीराचं नशा करून करून हाडामांसांचा जिवंत सापळा झालेला. त्याच्या बाजूलाच कुणाल बसलेला. आशिष, त्याचा लहान भाऊ गोलू आणि आशिषचे मित्र अनमोल, कुणाल यूपीचे रहिवासी. यूपी सोडून हे चौघेही त्यांच्या एका मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्न झाल्यावर आता 10:30 वाजता हे तिघे पुन्हा यूपीला जायला निघालेले. रस्ता सुनसान निर्जन हायवेचा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता हिरवं झाडाचं जंगल होतं. अमावस्या असल्याने 4 दिशेंना अंधार पसरलेला. त्या जंगलातल्या काळोखात झाडांत पाहता असं वाटत होतं की या झाडांमधोमध इतर जागेत पडलेल्या काळोखापेक्षा जास्त अंधार पडला आहे. नुसता पडला नाही तर त्या अंधाराला त्या जागेत थोपून ठोसून त्या जंगलातल्या झाडाआड दडवलं आहे. जणू त्या काळोखात काहीतरी अभद्र अनैसर्गिक शक्तीचा राहणीमान वसा शिल्लक असावा. गोलू एकटक विंडशील्डवर मरून पडलेल्या टिटवीच्या प्रेताकडेच पाहत होता. त्या टिटवीचे सताड उघडे डोळे, बाहेर आलेली जीभ गोलूच्या भीतीला अस्वस्थ करत होती. आशिषने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा एक डाव्या बाजूचा ओठ डोळा लकवा मारल्यासारखा हालत होता. आशिषने गाडीचं वायपर चालू केलं व त्या टिटवीचं प्रेत, लाल रक्त विंडशील्डवरून साफ केलं. आशिष भाई, ती टिटवी. गोलू पुढे काही बोलणार तोच आशिष भडकून म्हटला. ए गोलूच्या बच्चा, ती टिटवी रस्त्यामधोमध गाडीसमोर आली म्हणून मेली आणि त्यात एवढं घाबरायचं काय रे? ती काय तुझी मावशी लागते का तुझी सासू? आशिषने एक वेळ रस्त्यावर पाहिलं, मग गोलूकडे. तसा गोलू दात विचकत निर्लज्जासारखा हसला. अशी एक कानाखाली वाजवील ना, वापस हसला तर मधले तोडून उलटे बसवील. आशिष जरा रागात उच्चारला. तेवढ्यात गोलूला विंडस्क्रीनमधून पुढे रस्त्याच्या एके बाजूला एक सफेद रंगाचा मिल बोर्ड दिसला, ज्या माइलस्टोनवर विमल खाऊन थुकलेलं आणि त्यावर लिहिलेलं यूपी 90 किलोमीटर. गाडीने मिलीमीटर ओलांडलं आणि जंगलात प्रवेश केला. किती वाईट लोक आहेत भाई. आपल्या यूपीच्या भिंती तर विमल खाऊन खराब केल्यातच, आता माइलस्टोनला पण नाही सोडलं, गोलू म्हणाला. त्याच्या वाक्यावर मागे बसलेल्या कुणालने करत बैलासारखी मान वळवली. त्यावर आशिषने व्ह्यू मिररमधून मागे पाहिलं.
व जरा खेकसत म्हटला, "ओ कुणाल साहेब, तुम्ही काय करताय? स्वतः आधी तोंडात कोंबलेली विमल तुंका, मग लोकांना बोला." आशिषच्या वाक्यावर कुणालने गाल फुगवत बाजूच्या काचेतून विमल बाहेर थुंकली. "आशिष भाई, टोळ आहे पुढे," गोलू म्हणाला. आशिषलाही ते दिसत होतं. "गोलू, मी आंधळा आहे का साल्या? दिसतोय ना मला पण," आशिष म्हटला. आशिषने गाडी टोल बूथ समोर आणून हळूच थांबवली. आशिषच्या उजव्या हाताला सिमेंटची चौकोनी खोली होती. सफेद भिंतींना तडे गेलेले, रंग सोलला जात राखाडी झालेला. आशिषच्या समोर असलेली काच अर्धवट फुटलेली. त्या फुटलेल्या काचेआतल्या खोलीत लोखंडी खुर्चीवर एक काजळीसारखी काळी सावली बसलेली दिसत होती. टोल बूथच्या खोलीत एक विचित्र, मनावर नकारात्मक भावना हावी होणारी थंड हवा पसरलेली. पण आत तर एसी नव्हता. बूथमध्ये कंदील पेटलेला, त्यात ती काळी आकृती बूथमध्ये अगदी शांत बसलेली. टोल गेटला लाल पांढऱ्या पट्ट्यांचा लोखंडी बार होता. काही ठिकाणी रंग उडालेला, गंजलेला. बार थोडा वाकलेला. त्या बारला साखळीने एक मोटर बॉक्स जोडलेला. त्या बारच्या बाजूला एक पत्र्याचा फळा होता, ज्यावर लिहिलेलं, "टोल 13 स्टॉप हिअर." "भाई आशिष, हा टोल कुठून आला? सकाळी लग्नाला जाताना तर टोल नव्हता." मागून कुणाल काहीशा संशयी नजरेने टोलकडे पाहत म्हटला. आशिषनेही त्या टोलकडे पाहिलं. त्या तडे गेलेल्या भिंती, फुटलेल्या काचा, सर्व काही पाहता मनावर अशुभ, वाईट, मळीन भावना हावी हो पाहत होत्या. मागे गांजा पिणाऱ्या अनमोलने त्याच्या नशेने लाल झालेल्या डोळ्यांनी समोर पाहिलं, तर त्याला समोर तो टोल दिसला नाही. "साल्यांनो, मी नशा करतोय तर माझी फिरकी येता काय? मला इथे कोणताही टोल दिसत नाहीये." अनमोल असं म्हणतच खदाखदा हसू लागला. त्याच्या त्या वाक्यावर आशिष, कुणाल, गोलू तिघांनी भयभीत नजरेने अनमोलकडे पाहिलं. "अनमोल, तुला हा टोल बूथ दिसत नाही का साल्या? एवढी पॉवरफुल नशा असते गांजाची माहिती नव्हतं मला," कुणाल अनमोलकडे पाहत म्हटला. त्याच्या त्या वाक्यावर अनमोल दात काढत वेड्यासारखा हसू लागला. "आशिष, ह्या नशेडीचं काय ऐकू नको. तू टोलवाल्याला पैसे दे आणि गाडी काढ," कुणालने सांगितलं. "अरे पण टोल आहेच नाही समोर, तर पैसे कोणाला देणार?" अनमोलने पुन्हा म्हटलं. दात काढत हसू लागला. चूप बस साल्या नशेडी, नाहीतर इथेच उतरवील तुला," आशिषने व्ह्यू मिररमधून मागे अनमोलकडे पाहत म्हटलं. आशिषने 100ची नोट काढली. टोल बूथच्या खिडकीसमोर धरली. खिडकीच्या आतून एक काळाकुट्ट काजळीचा हात आला. त्या हाताला लाल रंगाची धारदार नख होती. त्या नखांनी 100ची नोट आत ओढली व एक पासपोर्ट साईज चिठ्ठी दिली, ज्यावर लिहिलेलं, "आखरी टोल, भुगतान पूर्ण, यात्रा समाप्त." या चिठ्ठीवर वेगळंच लिहिले. "हो." आशिष पुढे काही बोलणार तोच त्या निर्जीव शांततेत टोल उघडल्याचा क्रिंग आवाज घुमू लागला. मध्ये टोल झटके देत होता, तेव्हा ठक ठक असा आवाज होत होता. शेवटी एकदाचा गेट पूर्ण उघडला. आशिषने ती चिठ्ठी खिशात ठेवली व गाडीचं गिअर शिफ्ट केलं व एक्सलेटरवर पाय देत गाडी त्या टोल गेटच्या खालून लाल लाईट दाखवत वेगानं अंतर कापत पुढे निघून गेली. गाडी जशी पुढे निघून गेली तसं काही सेकंद अगोदर जिथे तो टोल नंबर 13चा टोल बूथ व गेटचा थांबा दिसत होता, तिथे फक्त जंगली झाडे झुडपे होती. खाली जमिनीवर पानांचा खच पडलेली ती जागा जंगली भागाने घेरलेली होती व त्याच जागेवर पालापाचोळ्यात आशिषची 100ची नोट पडलेली, जी त्याने त्या टोलवाल्याला दिलेली. दूर जंगलात घनघोर शांतता पसरलेली. रातकिडे किरकिरत होते. दूर जंगलात कुठेतरी कोकिळा कुई कुई आवाजात ओरडत होती. त्या सैतानी काल रातीला कोकिळेचा मधुर आवाज श्रापितल्यासारखा अभद्र भासत होता. वर आकाशातून खाली पाहता संपूर्णतः जंगलाला धुक्याच्या थंडगार आजगरी
विळख्याने जखडल्यासारखं भासत होतं. रस्त्यावर पसरलेलं धुकं मंद गतीने वाहत जात होतं. त्याच धुक्याला चिरत 2 पिवळ्या हेडलाईट वेगानं पुढे आल्या. ती आशिषची कार होती. साल्या आशिष, मी कधी 10 रुपये मागितले तर 10 वेळा विचार करतो, देऊ की नको. आणि मगाशी तू तिथं रस्त्यावर 100 रुपयांची नोट खाली टाकली. मागून गांजाची चिलीम ओढत बसलेला अनमोल म्हणाला. तोच आशिषने गाडी थांबवली. बाहेर रस्त्यावर सरळ पाहता गाडीची एक बाजू दिसत होती. तोच गाडी पुढे निघून गेली. तसं गाडीच्या दुसऱ्या बाजूला हातात गांजाची जळती चिलीम घेऊन उभा अनमोल दिसला. साला नशेडी, गांजा फुक्या, 2 मिनिट एक रस्त्यावर उभं राहू देत, सगळी नशा उतरेल साल्याची. आशिष जरा रागात म्हटला. गोलू, कुणाल फक्त आशिषकडे पाहत होते. आशिषला बोलायची कोणालाही हिंमत होत नव्हती. परंतु पुढे जे घडलं ते पाहून मात्र गाडीत बसलेले हे तिघेही अवाक आश्चर्यचकित झाले. आशिषने अनमोलने मागे सोडलं होतं, पण हे काय? आशिष तर गाडीपासून समोर 50 मीटर अंतरावर उभा दिसत होता. ओ तेरी, हा नशेडी इथं कसा काय आला भाई? गांजासोबत काय सुपर हिरोची पॉवर पण आली काय ह्याच्यात? मागे बसलेला कुणाल आश्चर्यकारक स्वरात म्हटला. नाही कुणाल भाई, सुपर हिरोची पॉवर नाही, घाबरून धावत आला असेल. साला सगळी नशा उतरली असेल बघ आता ह्याची. आशिष हसत म्हटला. आशिषने कार अनमोल समोर जाऊन थांबवली. अनमोलचं वागणं आता जरा बदललं होतं. त्याच्या हातात गांजाची चिलीम दिसत नव्हती. सारं शरीर प्रेताड पांढरं पडलेलं. खाली मान घालून तो एकटक जमिनीकडे पाहत होता. म्हणून ह्या तिघांनाही त्याचे काळेशार डोळे आणि त्यात चांदीचा ठिपका असे विचित्र अमानवीय सिद्धांत दर्शवणारे डोळे दिसले नाहीत. काय उतरली का रे तुझी गांजाची नशा? चल बस गाडीत. आशिषने हसत एक वेळ अनमोलकडे पाहिलं, मग दात काढत गोलूकडे पाहत मान हलवली, जणू तो इशाऱ्याने म्हणाला असावा. बघितलं कसं सरळ केलं साल्याला. अनमोल गाडीत येऊन मागच्या सीटवर तसाच शांत एकटक खाली पाहत खाली मान घालून बसला. आशिषला जरी वाटत असलं की आपण अनमोलची नशा उतरवली आहे, तर तो त्याचा एक भ्रम होता. उलट त्याने आपल्या गाडीत ज्याला बसवलेला तो अनमोल नसून ह्या तिघांचाही मृत छलावा होता. बराच उशीर झाला. आशिष गाडी चालवत होता, पण काही केल्या यूपीचं मेन स्टेट येत नव्हतं. गाडी फक्त जंगली इलाक्यातून जात होती. मागे डाव्या बाजूला कुणाल बसलेला. राहून राहून तो आपल्या बाजूला बसलेल्या अनमोलकडे पाहत होता, कारण अनमोलचं वागणं आता जरा विचित्र वाटत होतं. तो गेली 1.5-2 तास तसाच खाली मान घालून बसलेला. त्याची शरीराची हालचाल अशी काही गोठलेली, जसं मोर्गमधील बर्फात गारठून हाड मांस गंजलं गेलेलं प्रेत आपल्या समोर बसलंय असं भास होत होतं. त्यासहितच कुणालला अनमोलच्या शरीरातून एक घाणेरडा सडका कुजलेला वास येत होता आणि एक थंडगार बर्फासारखी वाफ अंगाला जोमताना जाणवत होती. कुणालने अनमोलकडे पाहिलं, मग पुन्हा समोर पाहिलं आणि नकळत त्याची व्ह्यू मिररमध्ये गेली. त्या मिररमध्ये त्याला जे दृश्य दिसलं ते पाहून तो बसल्या जागीच गारठला. त्याच्या पाठीचा पूर्ण मणका भीतीने थंडीने बर्फाचा झाला. कपाळावरून घाम ओघळू लागला. तोंडातले दात भीतीने वाजू लागले. डोळ्यांच्या कडा विस्फारल्या. पण असं काय दिसलं होतं कुणाला? असं काय पाहिलं होतं त्याने आरशात? तुम्हाला उत्सुकता असेलच नाही का? चला मग पाहूयात. कुणालने जसं आरशात पाहिलं तसं त्याला आपल्या बाजूच्या सीटवर एक काळी धुरासारखी काळपट विषारी आकृती बसलेली दिसली, ज्या धुरात चंदेरी रंगाचे 2 रुपया एवढे डोळे चकचकत होते. समोरचं दृश्य भीतीदायक, मानवी तर्काच्या चौकटीत न बसणारे होते. बाहेरील एका अज्ञात जगातील हा एक पाहुणा होता. ती एक मृत, भटकती वाईट आत्मा होती. कुणालला जसं हे कळालं त्याचं सारं शरीर लटलट कापू लागलं. भीतीने तो गर्भगळीत झाला. आशिष,
कसा तरी कापऱ्या आवाजात त्याने आशिषला हाक दिली. त्याच्या त्या वाक्यावर आशिषने फक्त पुढे पाहतच काय असं म्हटलं. जरा गाडी थांबव ना, कुणाल भीतच म्हटला. त्याने अनमोलकडे पाहायचं प्रकर्षाने टाळलं. मग काय माहिती तिकडे पाहिलं आणि त्या ध्यानाने आपल्याला मारून टाकलं तर? काय झालं? आशिषने विचारलं. मला जरा 1 नंबरला जायचंय, प्लीज थांबव ना भाई गाडी. कुणालची भीतीने फाटून हातात आलेली. तो रडकुंडीला आलेल्या अवस्थेतच म्हटला, हां ठीक आहे, थांबवतो मुत्र्यास आल्या. तरी बोलत होतो, लग्नात जास्त पिऊ नको. आशिषने रस्त्या बाजूला गाडी थांबवली. झटकन कुणाल बाहेर उतरला. पहिला दरवाजापाशी आला. खिडकीजवळ झुकत, आशिष तू पण चल ना माझ्यासोबत. कुणाल घाबरत म्हटला, मी कशाला येऊ, तुझा हँडपंप तूच धर. आशिष असं म्हणतच हसू लागला. कुणालने तिरकस नजरेने मागे बसलेल्या अनमोलकडे पाहिलं. त्याची नजर अजून खालीच होती. आशिषला ठाऊक होतं कुणाल त्याच्या प्रत्येक जोकवर हसायचा, पण आता कुणाल सिरियस होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. कुणालने ह्यावेळेस व्ह्यू मिररमध्ये आशिषला पाहण्याचा इशारा केला. त्यावर आशिषने समजून असंच व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. तसं त्याला त्या आरशात मागे कुणालच्या ऐवजी एक काळी 5 फुटी आकृती बसलेली दिसली, जिच्या डोळ्यांच्या खोबण्यात रुपयानेवढे चंदेरी रंगाचं विचित्र प्रकाश होता. ते दृश्य पाहताच आशिषची ही भीतीने गाळण उडाली. हे काय, आपण गाडीत बसून घेतलं आहे? मृत्यू साक्ष मृत्यू. आशिषने पटकन दरवाजा खोलला. बाहेर आला. गोलू चल, तुला पण 1 नंबरला जायचंय ना? आशिषने गोलूला पाहिलं. आशिष भाई, मला काही 1 नंबर लागली नाही. गोलू आरामात सीटवर रेलून बसला. गोलूच्या वाक्यावर आशिषने बळजबरीनेच दरवाजा उघडला व गोलूला बाहेर काढला. मी तुझा मोठा भाऊ आहे साल्या, तुला जायचं का नाही ते मी ठरवेल, चल. आशिषने असं म्हणतच गोलूच्या डोक्यात एक टपली मारली. खाली मान घालून जरा रागातच तो पुढे चालू लागला. हे तिघेही गाडीपासून जरा दूर झाडाझुडपात आले, जिथून मागे रस्त्यावर उभी गाडी दिसत होती. आशिष, तू आपला अनमोल नाही, भूत आहे भूत. झक मारली आणि तू अनमोलला उतरवलंस आणि आता त्याच्या जागी चकव्याला बसवलाय गाडीत. कुणाल पटकन म्हटला, अरे भूतबीत काय नसतं कुणाल, तो आपला आशिषच आहे. गोलू समजावत म्हणाला. तेवढ्यात अचानक गोलूच्या खांद्यावर एक हात पडला. गरकन घाबरत त्याने मागे वळून पाहिलं. समोर लाल डोळ्यांचा अनमोल उभा होता. ए अरे, माझी नशा उतरली रे, मला तुमच्यासोबत घेऊन चला, चालून चालून माझे पाय दुखायला लागलेत. अनमोलला पाहून गोलूला एकदम धक्का बसला आणि त्याची नजर झुडपांतून पुढे रस्त्यावर थांबलेल्या गाडीत गेली. तिथे तो अनमोलचं फसवं रूप घेऊन चकवा बसलेला. अनमोल, इथे तर कोण आहे? गोलूने दोन्ही हात तोंडात कोंबले. नख चावू लागला. अनमोलनेही मागे वळून पाहिलं. तसं त्याला आपल्यासारखा सेम हुबेहूब एक माणूस गाडीत बसलेला दिसला. ओ तेरी, हा माझा मेल्यामध्ये हरवलेला भाऊ तर नाही? थांब, त्याला एक मिठी मारू दे. अनमोल विचार करत म्हणाला. होय नशेडी, तो तुझा भाऊ नाही, चकवा आहे चकवा. तू त्याला मिठी मारायला जाशील आणि तो तुला कायमची मिठी मारील. आशिषने कुणाल गोलूकडे पाहत गळ्यावरून हात फिरवला व म्हटला, मग आता काय करायचं? त्याला आपण गाडीतून उतरवू पण शकत नाही, नाहीतर त्याला समजेल की आपल्याला त्याचं सत्य कळालंय. कुणाल भीत म्हटला. हां, आणि मग त्याने आपल्याला मारलं तर? गोलू रडवेल्या स्वरात म्हटला. तो विचार करताच भीतीने त्याचे श्वास वाढलेले. नाही, तो आपल्याला मारू शकत नाही. आशिष पटकन म्हटला. का नाही मारू शकत? कुणालने विचारलं. कारण मी यूट्यूब चॅनल स्केरी क्रोकोडाईलवर पाहिलं आहे. छलावा हा भूत कमजोर असतो, तो कोणाला मारू शकत नाही, पण तो तेव्हाच मागे लागतो जेव्हा आपण त्याची काहीतरी वस्तू स्वतःकडे ठेवतो. आशिषही सर्वजण काहीतरी आठवू लागले. तेवढ्यात गाडीत बसलेल्या चकव्याने ह्या तिघांना अनमोल फसव्या खर्जातल्या
भसाड्या आवाजात हाक दिली, अरे चला, वेळ होतीये ना. तो आवाज इतका भयंकर, घोगरा खर्जातला, आर्त हाकेतील होता की या सर्वांच्या अंगावर भीतीने निवडुंग फुटली. आई शपथ, हा चकवा तर आपल्याला बोलावतोय, आता काय करायचं? गोलूने एक भीतीदायक कटाक्ष सर्वांवर टाकला. वेट, आशिष काहीतरी आठवू लागला. अनमोलला मी गाडीतून उतरवलं होतं, कारण तो म्हणत होता की टोल नंबर 13वर मी 100 रुपये असेच जमिनीवर टाकले. आशिषने गंभीर नजरेने सर्वांकडे पाहिलं. म्हणजे तो टोल बूथच चकव्याचा असेल तर? गोलू पटकन म्हणाला. त्याचं बोलणं एकदम परफेक्ट होतं. सर्वांनी एकदमच आ वासून डोळे वटारून त्याच्याकडे पाहिलं. मग तर ती वस्तू म्हणजे, गोलू पुढे म्हणाला. अनेक साथ सर्वांच्या भयभीत नजरा आशिषच्या खालच्या पॅन्टच्या खिशावर खिळल्या. आशिषने पटकन ती टोलची चिठ्ठी बाहेर काढली. ज्या चिठ्ठीतून 3 इंच लांबीची साधारणशी दिसणारी ती चिठ्ठी होती, पण त्या चिठ्ठीत एक काळ्या अमानवीय शक्तीचा अंश होता, जो या तिघांच्या जीवावर उठलेला. ए नशेडी, लायटर काढ, ही चिठ्ठी आगीत पेटवायला लागल, तेव्हाच हा छलावा मरेल. आशिषने अनमोलकडे पाहिलं. तसा अनमोलने दात काढत म्हटलं, लायटर तर गाडीतच राहिलं ना. आशिषने दात ओठ खात फट आवाज करत अनमोलच्या कानशिलीत वाजवली, आशिष भाई, तो बघ तिथे कंदील जळतोय. गोलूने पुढे हात करत दाखवलं. समोर झाड झुडपांतून जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातून एक उतरणीची वाट गेलेली आणि या सर्वांपासून 80 मीटर अंतरावर एक काचेची खिडकी दिसत होती. त्या खिडकीत एक कंदील जळत होता. चला लवकर, तिथे नक्कीच कोणीतरी राहत असेल, आशिष म्हटला. हे चौघेजण उतरणीवरून तोल सांभाळत धावत पळत कसे तरी त्या कंदिलापाशी आले. तसे सर्वांना अजून एक धक्का बसला, कारण ती कोणती खोली वगैरे नव्हती, तर तोच टोल नंबर 13 होता. पण आता त्या टोलला एकदम भयान जुनाट रूप आलेलं. जणू कित्येक वर्ष तो टोल बंद असावा. बूथच्या काचा पूर्ण फुटलेल्या, टोल गेट गंजलेलं, त्याचा पिवळसर रंग उडून गेलेला आणि त्या टोल बूथच्या काचेच्या खोलीतच तो कंदील जळत होता. माय गॉड, आपण तर हा टोल काही वेळा अगोदर. कुणाल पुढे काही बोलणार, तोच आशिष म्हणाला, ती भुताटकी होती, त्या चकव्याचा भ्रमजाल होता. आशिषने असं म्हणतच खोलीतला कंदील हुकातून बाहेर काढला. इकडे गाडीत बसलेल्या त्या चकव्याला आशिषने कंदिलाला हात लावताच धोक्याची चाहूल लागली आणि गरकन त्याने मान वर केली. त्याच्या चंदेरी रंगाच्या डोळ्यात राग पसरला. विचित्र आवाजात ते ध्यान ओरडलं. तोच आवाज ह्या चौघांनी ऐकला आणि गरकन मागे वळून पाहिलं. तसं या चौघांना दूर त्या उतरणीवरून अनमोलचं रूप घेतलेला छलावा आवाजात मोठ्याने ओरडत, पायांच्या मोठमोठ्या ढेंगा टाकत ह्या चौघांच्या दिशेने येताना दिसला. त्या हैवानाच्या रूपात ह्या चौघांना आपला मृत्यू आपल्या दिशेने येताना दिसत होता. त्या हैवानाच्या डोळ्यातली चंदेरी बुबळ दुरून काळोखात आसुरी लईने चमकताना दिसत होती. आशिष भीतीने बर्फाचा पुतळा झालेला. एका हातात कंदील तर दुसऱ्या हातात ती टोलची चिठ्ठी त्याने पकडलेली. आशिष, जाळती चिठ्ठी, सर्वजण आशिषला मोठमोठ्याने सांगत होते. पण आशिषची वाचा बसलेली. डोळे मोठे करून तोंडाचा आवासून तो त्या चकव्याला धावत धावत आपल्या दिशेने येताना पाहत होता. त्याची जणू भीतीने बोबडी वळली. तोच गोलूने आशिषच्या त्याच्या मोठ्या भावाच्या एक कानफाटात मारली. अरे जाळ ना तिला, आता काय जीव घेतो का पोराचा? गोलूच्या चापटीने आशिषचं चित्त थाळ्यावर आलं. त्याने एक टोकदार कटाक्ष समोरून धावत येणाऱ्या त्या चकव्याकडे टाकलं व दुसऱ्या हातात पकडलेली ती चिठ्ठी कंदिलाच्या काचेच्या तोंडात टाकली. चर चर फट फट आवाज करत ती चिठ्ठी जळाली. लाल निळ्या ठिणग्या उडाल्या. दुरून ह्या चौघांच्या दिशेने धावत येणारा छलावा जागीच थांबला. अनमोलचं रूप त्याच्या शरीरावरून जागीच गळून पडलं. मग जी काळी आकृती तिथे प्रगटली, तिचा जागेवरच एक फटाक्यासारखा स्फोट झाला व इकडे या तिघांच्या नजरेसमोर अंधारी आली.
चौघेही बेशुद्ध झाले. जरा वेळाने हे चौघांना जाग आली तर सर्वांना एक आश्चर्यकारक धक्का बसला. सकाळ उजाडलेली व हे सर्वजण गाडीतच झोपले आणि गाडी यूपीच्या माइलस्टोन समोर उभी होती, ज्यावर लिहिलेलं यूपी 90 किलोमीटर. आता या सर्वांसमोर एकच प्रश्न उभा राहिला होता की आपण जे पाहिलं ते खरं होतं की स्वप्न. हळूहळू त्यांची गाडी यूपीचा माइलस्टोन सोडून पुढे निघून गेली.